महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजे सांगलीमधील आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पांचं हे मंदिर सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात गणपती पेठेत कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. खरं तर हे फक्त मंदिर नाही, तर सांगलीच्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा आत्मा आहे. या मंदिराची स्थापना इसवी सन 1843 साली सांगली संस्थानचे संस्थापक आप्पासाहेब पटवर्धन म्हणजेच थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी केली. मंदिराची रचना अतिशय मजबूत आणि देखणी आहे. मंदिराची खास ओळख म्हणजे चोर गणपती. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी अतिशय शांतपणे आणि गुपचूप बाप्पाचे आगमन केले जाते. ही परंपरा जवळपास 200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीतील बदलांपासून सुरक्षित राहील अशी करण्यात आली. मंदिर काळ्या दगडांनी बांधले गेले. मंदिरात सभा मंडप, नगारखाना आणि विशाल प्रवेशद्वार आहे. हे मंदिर 1800च्या दशकात पटवर्धन शासनाच्या काळात बांधले गेलेले ऐतिहासिक, वास्तुशिल्पिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देवस्थान आहे.